बाबू काय बोलतोय? आई आई बोलतोय. आई बोलतोय. नाही नाही आजी बोलतोय. आजी. नाही नाही नाही, काका म्हणतोय काका. नाही नाही मावशी बोलतोय. होय की नाही बाबू? ते पोरग पण रडायला लागलं ना. पण बाय ना असं काय पोरग आहे? हे पण बसाड्या आवाजातच रडते. अरे असं काय विचित्र कांदा नाही. थांबलं बघितलं ते सगळं सांगतंय ते. राहिलं ना. हा, राहिलं. अगं किती वेळा सांगितलं रिकामा पाळणा नाही हलवायचा म्हणून. अगं बाई चुकलं चुकलं चुकलं. पाळण्याचं कोण पाया पडतं का? कसं मंदड आहे. माहितीये मला. आज बघतोय का तिला मी. ओ सासूबाई, ज्याला बोलता येत नाही ना त्याच्या बोलण्याचे अर्थ काढताय तुम्ही. आणि जो बोलण्यासाठी मरमर करतोय ना त्याला नुसतं बसवून ठेवलेलं आहे. ओ दादा. अरे ओ दादा माने. इथे का बाळासोबत खेळायला आले का तुम्ही? नाही. बैठक ठरली आहे ना. अरे हो लागा, ती बी आहे नाही का? बरोबर. तेच सुरू करा ना. हा करा करा, चला सुरू करा. काय विषय काय होता शामराव बैठकीचा? माझी बायको माझ्याकडे नांदत नाही. त्याच्या आईला लागा ती आहेच का अजून? हो. आला का 3 वर्ष झाली की त्याची बैठक घेऊन लगा सगळं मॅटर सलटावलं लागा. हो. मी स्वतः लागा चेतनाला पाठवून दिली होती हो तुमच्याकडे. मग तुम्ही एसटी मध्ये बसवून दिलं होतं. हं, त्याच्यानंतर आम्ही निघालो हं. आणि सोनगिरी एसटी स्टँडवर एसटी थांबली बुवा. असं तर आईला भूक लागलेली होती. हं. आम्ही तिघ उतरलो आणि खात होतो बुवा थोडस काहीतरी. लगेच यांच्या आईला फोन आला. लगेच. हो. लगा. अगं तू गेली म्हणे, मला कसं मस होतंय. अया. मला तर श्वासच घेता येत नाही. हिने खाणं अर्धवट सोडून दुसरी एसटी पकडून निघून गेली. आता यांना श्वास घेता येत नाहीये तर हिला कशाला बोलवलं? ही काय ऑक्सिजन सिलेंडर आहे जे यांच्या तोंडाला जाऊन लागेल?